बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत। या घटनेनंतर बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक केली होती। अक्षयला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले। यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यासोबतच या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे। तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। एनसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजेत, मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम 6 आणि 21 नुसार कलम 6 मागच्या एफआर मध्ये लावला नव्हता, तो ऍड ऑन केलेला आहे। आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, परंतु ते आता पॉक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन 6 लावलेलं आहे। पोलीस कोठडीची मागणी केली होती, पोलीस कस्टडी आम्ही मागणी केली होती, परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एनसीआरचा आणलेला। सेक्शन 6 चं महत्त्व काय? त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे।